विविध क्षेत्रातील विकासासाठी प्रचंड क्षमता असलेल्या कोल्हापूरचा भविष्यात कैक पटीने विकास साधण्यासाठी उद्योग व्यवसायांना डिजिटल तंत्रज्ञानाची जोड देण्याची गरज आहे, असं प्रतिपादन पद्मविभूषण डॉक्टर रघुनाथ माशेलकर यांनी केलंय। यावेळी त्यांनी कोल्हापूरच्या आयटी क्षेत्राच्या विकासासाठी रिलायन्स उद्योग समूहाशी बोलू, तसंच इथल्या उद्योजक आणि व्यावसायिकांनी उद्योग व्यवसायांच्या विकासासाठी नॉलेज क्लस्टर तयार करावं, त्यासाठी सहकार्य करू अशी ग्वाही दिली। कोल्हापूरचं वाणिज्य आणि उद्योग क्षेत्रातील भविष्य या विषयावरील संवाद कार्यक्रमात ते बोलत होते। हॉटेल सयाजी इथं डी.वाय. पाटील ग्रुपच्या वतीनं या संवाद कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। उपस्थितांचं स्वागत करताना आमदार सतेज पाटील यांनी प्रास्ताविकातून पुण्यानंतर कोल्हापूरमध्ये विकासाच्या मोठ्या क्षमता असून कोल्हापूरच्या कनेक्टिव्हिटीचे सर्व प्रकल्प पूर्ण होताच 2026 हे वर्ष कोल्हापूरचं असेल असा विश्वास व्यक्त केला। कोल्हापूरच्या आयटी क्षेत्राच्या विकासासाठी डॉक्टर रघुनाथ माशेलकर यांनी सहकार्य करावं असं आवाहन त्यांनी केलं। कनेक्टिव्हिटीच्या बाबतीत सर आता आम्ही थोडं पुढे गेलेलो आहे। एअरपोर्ट चांगला झालेला आहे। आता दररोज 4 फ्लाइट्स एअरपोर्टवरून त्या ठिकाणी अजून विस्तार त्याचा हळूहळू होत राहील, काही फ्लाइट्स वाढत जातील, परंतु किमान जी कनेक्टिव्हिटी होती कोल्हापूरला अपेक्षित होती ती कनेक्टिव्हिटी झाली। रस्त्याच्या बाबतीत सर आता गोवा संकेश्वर मार्गे गोव्याचा हायवे पूर्ण होतोय। गगनबावडा मार्गे कोकणाला जोडणारा हायवे आता वर्षभरात पूर्ण होतोय। रत्नागिरी कोल्हापूर हा हायवेचं देखील काम त्या ठिकाणी सुरू आहे। कोल्हापूर पुणे या हायवेचं काम त्या ठिकाणी सुरू आहे। आणि मी सातत्याने म्हणतोय की 2026 साल हे कोल्हापूरचं असणार आहे, कारण की हे सगळे प्रकल्प ज्यावेळी हे रस्ते पूर्ण होतील, कनेक्टिव्हिटी प्रचंड होईल, त्यावेळी कोल्हापूरचा खऱ्या अर्थानं ग्रोथ हा आपल्याला दिसणार। आयटी मध्ये काही ग्रोथ करण्याचा आमचा प्रामुख्याने त्या ठिकाणी प्रयत्न आहे, परंतु आयटी इंडस्ट्रीज इथं आकर्षित करण्यासाठी आमचा प्रयत्न चालू आहे। मला वाटतंय माशेलकर सरांचा उपयोग आम्हाला त्यावेळी करून घ्यावा लागेल काही लोकांशी बोलायसाठी सर, कारण की आमची इच्छा आहे इथं आज बीपीओ आणि आयटी इंडस्ट्रीमध्ये जवळजवळ 7,000 लोक आत्ताच्या घडीला काम करतात, ते वाढवायचा प्रयत्न आपला निश्चितपणे चालू आहे। डॉक्टर सागर देशपांडे यांनी डॉक्टर रघुनाथ माशेलकर यांचा कोल्हापूर आणि परिसरातील उद्योजक आणि व्यावसायिकांशी संवाद घडवून आणण्याचं आपलं स्वप्न आमदार सतेज पाटील यांच्यामुळे साकारलं असल्याचं सांगत या संवादातून कोल्हापूरच्या विकासाला दिशा मिळेल असा विश्वास व्यक्त केला। या संवाद कार्यक्रमात बोलताना डॉक्टर रघुनाथ माशेलकर यांनी जगानं आणि भारतानं तंत्रज्ञानाच्या जोरावर एक्सपोनेन्शियल ग्रोथ कशी साधली याची माहिती दिली। उद्योग व्यवसायातील यशासाठी पैशापेक्षा पण कल्पकता महत्त्वाची असल्याचं सांगत डॉक्टर माशेलकर यांनी अल्पसंतुष्ट न राहता असंतुष्ट राहत प्रगती साधावी असं आवाहन केलं। यावेळी त्यांनी कोल्हापूरच्या विकासासाठीचे 5 मंत्र सांगत त्यावर काम करण्याचं आवाहन केलं। माझ्या मते 2 गोष्टी महत्त्वाच्या आहेत। एक तर माइंडसेट चेंज, आणि त्यासाठी अल्पसंतुष्ट राहणं, असंतुष्ट राहिलं, ज्याला आम्ही डिवाइन डिस्टन्स असं म्हणतो। तर मला वाटतं मी बऱ्याच वेळा 5 माशेलकर मंत्र असं देतो, ते 5 माशेलकर मंत्र देऊन मी संपवतो, कारण 82 वर्ष आपण म्हणालात परत मला आठवण करून देत आहेत 82 वर्षापूर्वी। तर त्याच्यात मी बरंच शिकलो आहे आणि त्यामध्ये फेल्युअरने पण शिकलो आहे जास्त। ते 5 माशेलकर मंत्र मला वाटतं आपलं नव्या कोल्हापूरचं, न्यू कोल्हापूर, न्यू इंडियाचं न्यू कोल्हापूर आपल्याला करायचं। पहिली गोष्ट म्हणजे ॲस्पिरेशन्स आर युअर पॉसिबिलिटीज। कळलं, आकांक्षा ह्या गगनाला जिंकल्या पाहिजे। एव्हरेस्टवर आपण जायचं म्हटलं की निदान कांचनगंगापर्यंत पोहोचतो। कांचनगंगेला जायची जर इच्छा ठेवली तर ते हनुमान टेकडीपर्यंत पोहोचत नाही, आणि हनुमान टेकडीला जायचं तर आहोत तिथे आहे। तर हाऊ टू रेज अवर ॲस्पिरेशन। सेकंड, फोकस हा फार महत्त्वाचा आहे। मी मुलांना नेहमी सांगतो, यू कॅन डू एव्हरीथिंग बट नॉट एव्हरीथिंग। तर त्यामुळे आपल्याला हे कळलं की कुठल्या ह्याच्यामध्ये आपण फोकस करतो। तिसरी गोष्ट म्हणजे पर्टिक्युलरली नवीन यंग एंटरप्रेन्योर्स असतील त्यांच्यासाठी मी सांगतो, यू कीप ऑन नॉकिंग ऑन द डोर्स, दे डोंट ओपन। क्रिएट युअर ओन डोर। लक्षात आलं का? दार ठोकवतात, ते दार उघडत नाही की आपण स्वतःचा वेगळा मार्ग, स्वतःचा वेगळं तर स्वतःची संधी, स्वतःचं दार
हे शोधणं आवश्यक आहे. त्यामुळे कोल्हापूरमध्ये सुद्धा आपण असं पाहायला पाहिजे की वेगळ्या संध्या कुठल्या आहेत. इतर केल्यानंतर आपण करायचं नाही, आपलं दार आपण आधी उघडायचं, नवीन दार उघडायचं. ही नवीन दारं कोणती कोणती आहेत ह्याच्यावर आपण विचार करायला पाहिजे. हार्डवर्क तरुणांसाठी मी सांगतो, त्यांना वाटतं इन्स्टंट कॉफीसारखा इन्स्टंट सक्सेस आहे, तसं काही नाही. यावेळी उपस्थितांच्या प्रश्नांना उत्तरं देताना आमदार सतेज पाटील यांनी केलेल्या आवाहनानुसार कोल्हापुरात आयटी क्षेत्राला चालना देण्यासाठी रिलायन्स उद्योग समूहाशी बोलू, तसंच इथल्या उद्योजकांनी नॉलेज क्लस्टर सुरू करावं, त्यासाठी सहकार्य करू अशी ग्वाही दिली. यावेळी डी.वाय. पाटील ग्रुपचे कार्यकारी संचालक डॉक्टर ए.के. गुप्ता, कुलगुरू डॉक्टर राकेश कुमार मुदगल, कुलगुरू डॉक्टर के. प्रथापन यांच्यासह डी.वाय. पाटील ग्रुपमधील विविध संस्थांचे प्रमुख, प्राध्यापक तसेच कोल्हापूर, इचलकरंजी, सांगली इथल्या विविध उद्योग आणि व्यावसायिक संघटनांचे पदाधिकारी आणि सदस्य उपस्थित होते.